यानंतरची बातमी आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून। ताडोबातील छोटा मटका वाघाची मृत्यूशी झुंज आता सुरू आहे। कोर्टाच्या आदेशानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये त्याला हलवण्यात आलंय। वन विभागानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केलेला आहे। आपल्या प्रेयसीसाठी वाघाच्या झुंजीत सीएम छोटा मटका जखमी झाला होता। 12 मे 2025 ला ताडोबातील खडसंगी बफर परिक्षेत्रात T-126 आणि T-158 या दोन वाघांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता। या लढाईमध्ये T-158 वाघाचा मृत्यू झाला तर T-126 गंभीररित्या जखमी झाला होता। मात्र छोटा मटकाला वन विभागानं नैसर्गिकरित्या त्याच्या जखमा बऱ्या होतील असं सांगत दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर अखेर अजून सुद्धा तो मृत्यूशी झुंज देतोय। दोन वाघांच्या लढतीमध्ये छोटा मटका म्हणजे सीएम हा जखमी झाला होता। त्यानंतर पासून तो मृत्यूशी झुंज देत आहे असा आरोप वन्यप्रेमी करत आहे। आपल्या सोबत वन्यप्रेमी आहेत, त्यांना विचारणार आहोत की छोटा मटका मृत्यूशी झुंज देत आहे असा आरोप होत आहे, काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, हा आरोप निश्चितच खरा आहे। विषय असा आहे की तो वाघ आज 3 महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत आहे। त्या लढतीमध्ये तो जखमी झाला। त्याला वारंवार आम्ही वन विभागाशी त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला। ते आम्हाला सांगत आहे की हा नैसर्गिक आहे, ते नैसर्गिक रूपानं तो स्वतःला क्युअर करेल। पण नैसर्गिक रूपानं क्युअर म्हणजे स्वतःला तो सुधरवेल, पण त्याची वेळ काही आहे का नाही आहे। आज 3 महिने झाले, तो जर स्वतःला तो करत नाही तर तुमचं काम आहे त्याच्यावरती क्युअर करणं। छोटा मटका म्हटलं तर आज पूर्ण जे VIP म्हणजे मोठे मोठे जे लोक इथं येतात ताडोब्याला, तर त्याची पहिली पसंती हा छोटा मटका आहे आणि त्याच्यावरती आज वन विभाग इतका मोठा महसूल जमा करतो, सगळं करतो आणि त्याच वाघाला जर तुम्हाला वाचवासाठी जर तुमच्याकडे उपाययोजना नाही आहे तर ही खूप मोठी शोकांतिका आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।